त्यानंतर गाईस तेल गरम झालं होतं त्यामुळे मग त्यामध्ये कांदा टाकला, जो उपा कापला होता. कांदा टाकल्यानंतर ते व्यवस्थित परतवून घेतलं आणि जसं आपल्याला कांदा लागतो तसं आपण टाकायचा. त्यानंतर मग कांदा टाकल्यानंतर लगेच जे मटण होतं धुतलेलं स्वच्छ धुवायचं. त्यानंतर मटण टाकलं त्याच्यामध्ये आणि मटण टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेतलं. व्यवस्थित मटणालासुद्धा कांदा लागला तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ते व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर एकदम म्हणजे चांगलं थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपला टमॅटो असतो तो बारीक बारीक कापून टाकायचा. त्याच्यानंतर जी पेस्ट आपण केली ती टाकायची. त्या पेस्टमध्ये टाकलं होतं मी खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि ते टाकल्यानंतर ते व्यवस्थित ते सुद्धा परतवून घ्यायचं, नाही तर मग उग्र वास येतो तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित लागलं आहे मटणाला पूर्ण पेस्ट वगैरे आणि कांदासुद्धा व्यवस्थित नरम झाला होता. त्यानंतर त्यामध्ये मसाला टाकला जो आपण लाल तिखट, त्यानंतर मग हळद टाकली. हळद टाकल्यानंतर आपल्याला जसं लागतो तसं आपण मटण मसालासुद्धा टाकायचा. आम्ही गोलचा मटण मसाला टाकला त्याच्यामध्ये. त्यानंतर मटण मसाला टाकल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित परतवलं होतं आणि थोडं थोडं शिजायलासुद्धा आलेलं मटण. त्यानंतर जे आपलं पेस्ट असते त्याचं पाणी होतं ते टाकलं आणि ते टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण टाकलं त्याच्यामध्ये लिंबू पिळला होता त्याच्यामध्ये, त्याचा वास यायला नको म्हणून. नंतर लिंबू पिळल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं. बघू शकता किती छान झालं होतं मटण आणि ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत खूप मस्त लागते. तुम्हाला जर माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाय.